नमस्कार, अध्यक्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। शुक्रवार रोजी गेवराई व पैठणच्या हद्दीवर बोरगाव जुने इथे वाळू माफिया यांनी जो धुडगूस घातला होता, यामध्ये 6 जणांचे डोके फुटले होते, तर काही गाड्या वाळू माफियांनी जाळून टाकल्या होत्या। ही घटना इतकी दुर्दैवी होती की या घटनेने परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। या वाळू माफियांनी गोदा पात्रात धुमाकूळ घातला होता। एवढं काही घडूनही लवकर गुन्हा दाखल झाला नव्हता, परंतु एसपी नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशाने चकलांबा पोलिसात उशिरा का होईना 17 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत। आरोपी अजून फरार आहेत। एकाही आरोपीला अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नसल्याचे सध्या तरी तपास अधिकारी आर गडवे यांनी सांगितले। तसेच ते पुढेही म्हणाले की या आरोपींवर 307, 395, 326, 435, 506 व 504 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लवकरात लवकर आरोपींना पकडलं जाईल। परंतु ही एवढी मोठी घटना घडली, याकडे अद्यापही राजकीय मंडळींनी दुर्लक्ष केलेलं आहे। लोकप्रतिनिधी अजून या घटनेकडे आवाज का उचलत नाहीत, असा नागरिकांना पडलेला सवाल आहे। या घटनेमुळे आपल्या एक लक्षात येतं की वाळू माफिया किती खालच्या पातळीला जातात, त्यांची दहशत किती मोठ्या प्रमाणावर गेवराई तालुक्यात झालेली आहे। परंतु हा सर्व प्रकारास प्रशासन जबाबदार असल्याचंही बोललं जात आहे। सदरील घटनेमुळे औरंगाबाद, नगर, बीड या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आजही गोदा पात्रात जायचं म्हणलं तर सर्वसामान्य माणूस घाबरतो। याला जबाबदार कोण, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे। हा जो प्रकार घडला त्यामध्ये जावेद सलोद्दीन शेख राहणार बोरगाव जुने यांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल झालेले आहेत। तर तपास आर गडवे हे करत आहेत।